मीरा, जेवायला येतेस ना? गायत्री वाट बघतेय. अरुण दादा, मला एक सांगा, तुम्ही धनंजयच्या कंपनीत काम करत असताना कधी पटवर्धनांच्या कुणा नातेवाईकाला भेटला होता? पटवर्धनांच्या नातेवाईकाला कंपनीमध्ये काय नीटचं आठवत नाहीये, पण सुरेशला माहित असेल. सुरेश, आलो होता. मीरा विचारतीये, पटवर्धनांच्या नातेवाईकांपैकी आपल्या ऑफिसमध्ये कधी कोणी येऊन गेले? ऑफिसमध्ये नाही, पण घरच्या पार्टीमध्ये वगैरे कोणतरी भेटलं असेल. नाही, पण एवढं आठवत नाहीये रे. म्हणजे गायत्रीला विचारायला हवं. का? काय झालं? नाही, पटवर्धनांच्या प्रॉपर्टीला आता विकीशिवाय आणखी कोणी वारसदार आहे का याची मला जरा माहिती काढायची. का? कारण नाहीतर आता पटवर्धनांना कोणी वारसच उरला नाहीये अशी परिस्थिती आहे. अच्छा. राणीचं असं म्हणणं आहे की धनंजयनी त्याचं विल तिच्या नावावर केलं होतं. याचा अर्थ त्याची जी काही पर्सनल प्रॉपर्टी होती ती ऑलरेडी तिने घशात घातली आहे. धनंजय आणि पटवर्धन कंपनीमध्ये पार्टनर्स होते. आता राणीचं असंही म्हणणं आहे की पटवर्धनांना कोणी वारस उरला नाहीये. म्हणजे थोडक्यात आता कंपनीवरही ती हक्क सांगण्याचा प्रयत्न करते. दादा, तुम्हाला एकच सांगते, मला या प्रॉपर्टी मधला एक नवा पैसाही नकोय, पण मी राणीला ही प्रॉपर्टी मिळू देणार नाही. अगं, म्हणजे तिची प्रॉपर्टी आहे, तिने सिद्ध केलं तर काय ना सुरेश दादा, तिची नसली तरी ती खोटेपणाने ते सिद्ध करेल. पैशासाठीच तर करते ना ती हे सगळं. हो. आणि त्यात जर आता कायद्याने या प्रॉपर्टीला दुसरा कोणी वारसच उरला नाहीये हे जर तिने सिद्ध केलं तर धनंजयची लग्नाची बायको म्हणून हे सगळं तिलाच मिळणार. पण आपण ह्याच्यामध्ये काय करू शकणार आहे? त्यासाठी तर धनंजयचं विल आणि पटवर्धनांचा वारस या दोन्ही गोष्टी आपल्याला शोधून काढायला हव्यात. मीरा, पण पटवर्धनांचा वारसदार आपण कसा शोधणार? आपण पोलिसांची मदत घेऊ ना. हे जर सगळं अजय ठाकूरांना सांगितलं तर ते त्यांची माणसं कामाला लावतील आणि पटवर्धनांचा एखादा नातेवाईक तर ते नक्की शोधून काढू शकतील. अगं, पण त्याने प्रश्न सुटणार आहे का? आपण काहीतरी तर करायला हवं. नाहीतर धनंजय आणि पटवर्धनांनी एवढ्या कष्टाने उभा केलेला हा पैसा राणी आपल्या डोळ्यासमोर चोरून घेऊन जाईल आणि आपण हेल्पलेस होऊन बघत राहू. असं नको व्हायला दादा, आपण असं नको होऊ द्यायला. या बघ पाणीपुरीवाला. आपकी ख्वाहिश सर आंखों पर. थैंक यू. चला चल. बरं, हे खाऊन जेवणार काय आहेस? हेच जेवण. मॅड आहेस का तू? आय नो. भैया 2 प्लेट पाणीपुरी. द्या. तुला काय मीठा तीखा? मीडियम. मीडियम. मुझे तीखा देना. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. मी तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.